आज सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा आलाय. पहिलाच बॉल भन्नाट वेगामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अचूक लाईन अँड लेंथ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगली सुरुवात मित्रांनो. पहिला चेंडू आणि पहिलाच बॉल आपण फलंदाजी गोलंदाजी नक्कीच एक ऊर्जा देणारा असतो. नक्कीच एक निर्णायक आपण चेंडू नक्कीच पाहायला मिळाला इथे गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि इथं आपण पाहिलं तर गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्की दुणावला असेल, कारण एक निर्णायक मॅच आपल्याला इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू इथे पाहायला मिळाला. आता मात्र आपण पाहिलं तर चेंज ऑफ फेस. मित्रांनो, आयुष्य असो क्रिकेट, परिवर्तन असणं गरजेचं आहे आणि ते परिवर्तन गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे आपण पाहिलं तर कुठेतरी वेग नक्कीच कमी केला. मित्रांनो, आपण जर घाटामध्ये प्रवास करत असाल तर नक्कीच एक आपण पाठी नक्कीच वाचता, एक फळक आपण वाचता की वेगावरती नियंत्रण असावं आणि तेच इथे नियंत्रण गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे मात्र आपण पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. नक्कीच कुठेतरी आपण पाहता बॅटर अर्थात दीपेश, माफ करा विनोद, कुठेतरी आपण झगडताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कारण आपण जर पाहायला गेलं तर एक मीडियम स्पेसरचे नक्कीच गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर असे विश्वास आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं तर वेगावरती कमी जास्त प्रमाण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नक्कीच केलं गेलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचांच्या डाबाजून आपल्याला पाहायला मिळतात. येथे मात्र जाणलं, हेरलं आणि उडवलं चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि येथे मात्र काय घडलंय जयेश, आपण काय केलं आता? आपल्यावरती विश्वास आहे, तो विश्वास आहे म्हणून आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पेट्रोलियम करण्यासाठी उभं केलंय. आणि आपण जर पाहिलं गेलं तर एक सोपा झेड आपण नक्कीच निसा सोडलात आणि इथे आपण पाहिलं गेलं तर विरोधांना मात्र जीवदान मिळालंय. एक संधी मिळाली आहे, आता मात्र संधीचं सोनं करावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं स्टेबल करण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलं गेलं, अपील केली गेली, मात्र पंचांच्या माध्यमातून आपण पाहताय कोणत्या प्रकारची हालचाल, कोणत्या प्रकारची मुवमेंट तुर्तास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक डॉट बॉल सांगता पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण पाहताय. आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 5 चेंडू नक्कीच हाताळले गेले आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज विश्वास यांच्या माध्यमातून. सुरेख चेंडू आणि ते मात्र पंचांकडे पाहिलं गेले, मात्र पंच मात्र तटस्थ आहेत आणि येथे मात्र एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 2 धावा खर्च केल्या. मित्रांनो, टाळ्यांचा गजर होत्या विश्वाससाठी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. निर्णायक मॅच आणि निर्णायक मॅच मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं नक्कीच कुठेतरी एक कठीण आव्हान असतं आणि ते आव्हान अक्षरशः आपण पाहिलं तर लिहिल्या रीतीने नक्कीच पार पडले. नक्कीच कौतुक असेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळणार आहेत. ते अर्थात गोलंदाज निलेश गोपाळ. माफ करा, निलेश गवळी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आणि आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल होती मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. एक चांगला बॅकअप, मात्र चेंडू जातोय त्यांना हुलकावणी देऊन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. साऊंड सिस्टीम आमच्या शब्दाकडे आपलं लक्ष असू द्या, कारण आम्ही आपल्यावरती अवलंबून आणि आपण आमच्यावरती अवलंबून आहोत. सो आपला केमिस्ट्री नक्की जुळली पाहिजेत. नक्कीच या 4 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. पहिलाच बॉल आणि मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल आता मात्र सुरेख चेंडू हाताळला गेलाय. तेवढ्यात आपण पाहिलं तर यष्ट्यांच्या मागे मध्ये आपलं काम पूर्ण केलंय ते अर्थात नरेश, अर्थात यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपल्याला विकेटच्या मागे अर्थात यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज आहेत गोलंदाज निलेश. आपण जर पाहिलं गेलं थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. आपण जर पाहिलं तर फाईन लेगचं क्षेत्ररक्षक यांना मात्र बाहेर घेतलंय आणि थोडं क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला थोडा बदल करताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. इथे मात्र आपण पाहायला गेलं तर चेंडू नक्कीच बॅट वरती नाराज आहे. अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. पुढचा बॉल
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर मिस्टर स्ट्रोक नक्कीच होता. शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि एकच धाव इथे पूर्ण केली. धावसंख्येत पुन्हा एकदा एक सिंगल ने भर. एकीने आपण जर पाहिलं गेलं तर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात मुसळले संघ धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले ते अर्थात बिनबाद 7 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 3 षटकांचा हा सामना असणार आहे आणि 3 षटकामध्ये अधिक धावा करणं गरजेचं असणार आहे. मात्र कुठेतरी धावांवरती अंकुश लावण्यात तुर्तास तरी यशस्वी झालेत. पुढचा बॉल आता मात्र भिरकावून दिला. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. साधावा षटकार डीजे. प्रकारच्या धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा करणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत. ऑनसाइडला आपण पाहताय चेंडू वरती येतील. वन बाउन्स पद्धती नक्कीच कलेक्ट केलाय आणि फेकी करतील तत्वर मात्र आपण पाहायला गेलं तर 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्यात आणि दोन्ही धावा समाधान मानावं लागेल. दोन्ही बॅटर अर्थात विनोद आणि मंगेश या जोडीला आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावेंनी धावसंख्या जाऊन पोहोचले ते अर्थात 15 आकड्यावरती. तसेच मित्रांनो आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनल अर्थात पहिली उपांत्य फेरी अर्थात चिखलवाडी विपक्ष वनागडेवाडी. मी दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतोय इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर मित्रांनो अधिकचा वेळ न घेता आपण तुर्तास यानंतरचे होणारे दोन्ही आपण सेमीफायनल फायनलचे सगळे सामने 2 षटकांचे खेळले जातील याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि येथे मात्र मोठा फटका आलाय 6 धावेंसाठी. षटकार थँक्यू डीजे. चला नवलाईवाडी संघाचा एखादा प्रतिनिधी असेल तर आपण यायचंय. शुभदादा आपण यायचं प्लीज. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तर एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपल्याला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. येथे मात्र बॅटची लिडिंग एज. येथे मात्र किस केलाय आणि येथे मात्र फलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवलाय. मोठी विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आत मध्ये दाखल होत आहेत. इनिंग नंबर 3 चा खेळाडू अर्थात किरण मैदानाच्या आत मध्ये दाखल होत आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पहिलाच बॉल फेस केला अर्थात किरण यांनी आपण जर पाहिलं तर समोर नक्कीच खेळून काढला. एक धाव तर नक्कीच पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव येते मात्र खराब कलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला. फेकी मात्र अचूक होती मात्र गोलंदाजांना आपण पाहिलं गेलं तर कलेक्शन थोडं खराब आपल्याला पाहायला मिळालं. मात्र जर आपण इथे चांगला कलेक्शन पाहिलं असतं तर मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो जर तरला खूप अंतर आहे. स्टेप आउट खेळून समोरच्या दिशेने खेळून काढले क्षेत्ररक्षक स्वतः कल्पेश चेंडू खाली येतील. विकेटचा पतन. धक्का क्रमांक 2 डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आत मध्ये दाखल होत आहेत. अजय षटक क्रमांक 3 अर्थात अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळते आणि ते हाताळण्यासाठी आपल्याला बॉलिंग मारुती पाहायला मिळतात अर्थात जितेंद्र आपल्याला पाहायला मिळतात. अजयच्या बॅट मधून आपण हा मोठा फटका पाहायला मिळतो. मिस टाइम स्ट्रोक नक्कीच आहे. क्षेत्ररक्षक येतील
आणि वाह, काय एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले मित्रांनो. मी नक्कीच वेळोवेळी नक्कीच कौतुक करतो आणि तसेच एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं मित्रांनो. ही संघावरती असलेली अर्थात क्रिकेटवरती असलेली कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. नक्कीच आपण पाहायला गेलं तर शरीरापासून आणि आपल्या स्वतःपासून नक्की दूरवर असलेला चेंडू आणि मात्र तिथपर्यंत अंतर नक्कीच कापलं गेलं. जवळजवळ आपण पाहायला गेलं चेंडू पर्यंत पोहोचले होते, मात्र झेल काही आपल्याला टिपता आला नाही. आणि नक्कीच मात्र एक चांगला एफर्ट संघासाठी आपल्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 25 आकड्यावरती. 2 बाद 25. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात पुसाळले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ते मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय पंचांकडे पाहिलं गेलं आणि पंचांनी मात्र विचार विनिमय करून एका आपला योग्य ते निर्णय दिलाय. पुन्हा एकदा विकेटचा पता धक्का क्रमांक 3. वनागडेवाडी संघाचा कर्णधार, चला वनागडेवाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. मी त्यांचा विपक्ष संघ अर्थात चिखलवाडी संघाला विनंती करतोय, चला या. मित्रांनो आपण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली ते अर्थात 25 आणि 26 धावांचं लक्ष आहे. मात्र आपण पाहायला गेलं तर समोरच्या संघात पुसाळले संघाला 2 धावांची पॅनल्टी असणार आहे. ओके, चला या वनाटेवाड्या संघाचा कर्णधार आपण यायचंय. मित्र धावसंख्या टोटल झाली आहे ती अर्थात 25 आणि 26 धावांचं लक्ष आहे. मात्र आपण जर पाहायला गेलं तर 2 धावांची पॅनल्टी असणार आहे. सो त्यातून 2 धावा नक्कीच मायनस केल्या जातील आणि 24 धावांचं लक्ष असणार आहे. क्षमस्व असेल गुणलेखकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय, कारण एक धाव नक्कीच आम्ही कमी ग्राह्य धरली होती. त्यामुळे आपण जर पाहिलं गेलं तर धावसंख्या टोटल झाली होती ती 26 आणि 27 धावांचं लक्ष होतं. मात्र आपण जर पाहिलं गेलं तर पॅनल्टीच्या कारण 2 धावा नक्कीच कमी केल्यात आणि 25 धावांचं लक्ष असणार आहे. येणारे 18 चेंडू आणि तब्बल 25 धावांचं आव्हान यजमान संघ अर्थात RCC गवळीवाडी समोर. चला वनागडेवाडी संघ आपण नाणेफेक जिंकलात, आपण आपला निर्णय आणि आपण आपल्या संघाचा आपण तयार राहायचं आहे. पुसळले संघ आपण पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, आपण धावा केल्या होत्या 26 आणि 27 धावांचं लक्ष होतं. मात्र 2 धावांच्या पॅनल्टी कारण आपण 2 धावा कमी केल्यात आणि 25 धावांचं लक्ष आहे. ओके, थँक्यू. आमचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला आणि आपण ऍक्सेप्ट केला, तर धन्यवाद. तसेच सेमीफायनल तसेच यानंतर होणारा सेमीफायनल सुद्धा 2 षटकांचा असणार आहे. प्रत्येक कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. जो मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. सामन्याला सुरुवात सालवडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते गणेश आणि नरेश. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मंगेश आणि मंगेशच्या पहिल्याच बॉलवरती एक मोठा फटका. मात्र इथं घडतंय काय आणि बिघडते काय, अर्थात आज मात्र आपला दिवस नाही असं म्हणावं लागेल. मोठा मासा काढायला लागलाय. एक सितारा मैदानाच्या आत बाहेर. नरेश बॅक टू द पवेलियन. डीजे
साईबाबांचं सुंदर असं संगीत आपण ऐकलं आता. नक्कीच मन प्रसन्न करणार आहे सुमधुर संगीत आपल्या डीजे मास्तरांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला अनुभवायला मिळालं. तो मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत विश्वास. इथे मात्र दुसऱ्याच बॉलवरती मोठा फटका आणि येथे मात्र एक सुंदर आणि सोपा झेल मात्र निसटलाय. गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण मित्रांनो संधी मिळत नसते, संधी निर्माण करावी लागते आणि ती संधी मात्र निर्माण करण्याचं काम मंगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. बाकी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक नक्कीच एक पाठीचा कणा गोलंदाजा मानला जातो, मात्र कुठेतरी आता आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक मात्र चुकी करताना पाहायला मिळाले आणि एक सुंदर आणि सोपा झेल मात्र नक्कीच सोडलाय. धावसंख्येत 1 निभर एका धावेवर नक्कीच श्री गणेश झालाय तो, अर्थात यजमान संघ गवळेवाडी संघाचा. इथे पाहताय गणेश यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिलाच फटका. इथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येतील. तद्वर मात्र आपण पाहिलं गेलं तर 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या. षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण पाहताय. 25 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी आज आपण पाहताय आज गवळेवाडी संघाचा तारणहार अर्थात दिशा दर्शक नरेश आज आपल्याला कुठेतरी झुंजताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल एका सुरेख चेंडू, सबमारीन डिलिव्हरी. मी मगाशी सुद्धा म्हणालो की पाण्याच्या खालून पाणबुडी ट्रॅव्हल व्हावी, त्याच प्रकारे चेंडू नक्की ट्रॅव्हल झालाय तो, अर्थात बॅटच्या खालून आणि बाकी उर्वरित काम केलंय त्या अर्थात यष्टी रक्षक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो डॉट बॉल जे सांगता षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली ते अर्थात 3 धावा. पुन्हा एकदा डॉट बॉलच्या सांगता मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 25 धावा जर आपण पाहायला गेलं तर एका बाजूला नक्कीच साधं सोपं समीकरण आव्हानात्मक वाटलं नव्हतं, मात्र आता कुठेतरी ते आव्हानात्मक करण्याचं काम इथे मात्र गोलंदाज मंगेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला येऊ दिला, लेटकट केला. आपण पाहिलं तर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येतील. तद्वर मात्र आपण जर पाहिलं गेलं तर एकच धाव इथे पूर्ण केली, एका धावे समाधान मानावं लागेल. दोन्ही बॅटर अर्थात विश्वास आणि गणेश या जोडीला आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 4 आकड्यावरती. आता मात्र आपल्याला उलटी गिनती स्टार्ट करावी लागेल, कारण आता चेंडू राहिलेत 12 आणि धावा कमवायच्या आहेत त्या अर्थात 21. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. आपण त्या गणित भाषेमध्ये पाहिलं तर 10.50च्या सरासरीने मात्र धावा कराव्या लागणार आणि धावा कशा प्रकारे कुठल्या जातील, कशा कमवल्या जातील, का त्या धावांवरती अंकुश सुद्धा लावला जाईल हे सुद्धा पाहावं लागणार आहे. चला मित्रांनो, वेळेचं बंधन आहे, 3 मिनिटं पूर्ण होत आलेले आहेत. फिल्डिंग करण्या संघाला नक्कीच लक्ष वेधतो त्यांचं आपण. तर आयोजन कमिटी जरा पाण्याची व्यवस्था करायची. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्जेराव. इथे मात्र सुरेख चेंडू, काय चेंडू होता, एक सुरेख चेंडू हाताळला गेलाय. मागच्या सामन्यातील आपण जर पाहिलं तर एक झंझावत वादळ आणि अर्थात सामनावीराचा मानकर ठरलेला गणेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. सामन्याचं चित्र नक्कीच स्पष्ट होणार आहे, कारण जोपर्यंत गणेश मैदानाच्या आतमध्ये आहेत आपण जर पाहिलं गेलं तर यजमान संघ RCC गवळेवाडीच्या ताफ्यामध्ये नक्कीच अपेक्षा असणार आहेत. पुढचा बॉल सुरेख चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच लो फुलटॉस झाला, त्याला मात्र समोरच्याने खेळून काढलं. एक धाव नक्कीच पूर्ण, दुसऱ्या धावेचा संबंध आणि इथे काय घडतंय, काय बिघडतंय काय, इथे मात्र नक्कीच जीव मुठीत घेऊन नक्कीच आपण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण जर पाहिलं गेलं तर अगदी योग्य क्षणी नक्कीच नकार दिला तो फलंदाज विश्वासाने. आपण जर पाहिलं गेलं तर एकाच धाव समाधान मानवलं दोन्ही बॅटरला. पुन्हा एकदा एक सिंगल धावसंख्येमध्ये ऍड होते, धावसंख्या जाऊन पोहोचले ते अर्थात 5 आकड्यावरती, माफ करा 6 आकड्यावरती. येथे मात्र भिरकावून दिला चेंडू, हवेमध्ये आहे, अंतर कापलं गेलंय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. साधावा
मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला विश्वासांच्या बॅट मधून. पुढचा बॉल आता मात्र समोरच्या दिशेने खेळून काढत आपण पाहता वाडेश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथे पूर्ण करतील आणि पुन्हा एकदा धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 13 या आकड्यावरती. नक्कीच थोडं गुणलेखक आणि टेक्निकल टीम कडून क्षमस्व असेल. आणि येथे मात्र नशिबानं दिले 7 विकेटचा पतन. धक्का क्रमांक दुसरा. गणेश बॅक टू द पवेलियन. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि इथे मात्र पुढे येऊन खेळला चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. या 6 धावेने आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच कुठेतरी आपण पाहताय गवळेवाडी संघ नक्कीच विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतो. मात्र आपण जर पाहायला गेलं तर येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असणार आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावा कशा प्रकारे विकल्या जातील, कारण मित्रांनो आपल्याला माहिती आहे राजकारण असल्यानंतर एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व असतं आणि तेच महत्व आता निर्माण झालंय, कारण 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती उडवला चेंडू हवेमध्ये. नो मॅच चेंडू ट्रॅव्हल होतं. 1 धाव तर नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. आता मात्र समीकरण थोडं चेंज झालंय. आता मात्र येणाऱ्या चेंडू असणार आहेत 5 आणि 5 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती 1-1 धाव येणं गरजेचं आहे. मात्र गोलंदाज तेवढा चाणक्य आहे. गोलंदाजाचं नाव आहे विनोद. इथे मात्र विनोद काय चमत्कार करणार ते सुद्धा पाहावं लागेल. आणि जयच्या बॅट मधून मोठा फटका. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे. वनागडे वेळी आपण नाणेफेक जिंकला. आपण आपला निर्णय कळवायचा आहे. ओके थँक्यू. वनागडेवाडी संघाने क्षेत्ररक्षक स्वीकारलाय. मी त्यांचा विपक्ष संघ अर्थात चिखलवाडी संघाला विनंती करतो आपण आपले बॅटर तयार ठेवायचे आहेत. आणि इथे मात्र विजयी धाव. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, तसे हारलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. यजमान संघ अर्थात आरसीसी गवळेवाडी संघाचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे क्रिकेट म्हटला की एक सांघिक खेळ असतो मित्रांनो, आणि तो सांघिक खेळ जर आपल्याला विजयापर्यंत पोहोचवायचा असेल तर संघातले प्रत्येक खेळाडूंना 100% देणं गरजेचं आहे. आणि ते आज कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळते. कारण मी जेव्हा गवळेवाडी संघाचा आपण जर सामना पाहिलात तर नक्कीच 1 मॅन शो म्हणून नक्कीच नरेश यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र आज कुठेतरी नरेश यांची बॅट शांत आहे. मात्र एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर गणेश असतील, विश्वास असतील, त्यानंतर जयेश यानं मात्र जी साथ दिली ती नक्कीच अमूल्य साथ आणि त्याचाच परिणाम आपण पाहायला गेला तर नक्कीच सेमी फायनल मध्ये दाखल होणारा संघ अर्थात यजमान संघ आरसीसी गवळेवाडी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा करूया आवाजामध्ये बदल. ऐकूया अर्थात आमचे साथी समालोचक सोनू सरांना. धन्यवाद.
मित्रांनो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलाय, नो डाऊट विश्वास ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. चला विश्वास आपण यायचंय त्वरित, आपण अधिकचा वेळ न घेता